15 दिवसांपूर्वी बदलापूर पूर्वेकडील प्राईम लोकेशन असलेल्या कात्रप येथील घड्याळाचं दुकान फोडणाऱ्या चोरट्यांना बदलापूर पूर्व पोलिसांनी अखेर गजाआड केलाय। चोरांची ही टोळी बिहार राज्यातील आंतरराज्यीय टोळी असलेल्या चद्दर गँगची असून यातील 7 आरोपींपैकी 3 आरोपींना बदलापूर पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं शिताफीने मुंबई धारावी येथून अटक केली आहे, तर अजूनही 4 आरोपींचा तपास सुरू आहे। बदलापूर पूर्व कात्रप येथील घोरपडे चौकात राजेश वॉच या घड्याळाच्या दुकानात 16 जुलै रोजी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील महागडी घड्याळे चोरून नेली। संपूर्ण घटनेत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 7 चोरटे चोरी करताना कैद झाले। त्यामुळे या चोरट्यांना शोधणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं। मात्र बदलापूर पूर्व पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी अशा चोरीच्या घटनांचं जुनं रेकॉर्ड तपासलं आणि यातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले। अशा प्रकारे चोरी करणारे आरोपी हे आंतरराज्यीय टोळी चद्दर गँगमधील आरोपी असल्याचे समजताच पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून बिहार राज्यात धाव घेत आरोपींची माहिती काढली। त्याचवेळी 7 आरोपींपैकी 3 आरोपींना मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावी झोपडपट्टी भागातून अटक करण्यात आली। यातील मोबिन मुन्ना देवान वय वर्ष 36, अरुण किशोरी शहा वय वर्ष 52, शमसाद आलम सरुजल अन्सारी वय वर्ष 36 तिघेही राहणार बिहार या तिघांनाही धारावी येथून अटक करण्यात आली। यातील मोबिन मुन्ना देवान वय वर्ष 36 याच्या राहत्या घरामधून 6 लाख रुपये किमतीचे 186 घड्याळे हस्तगत करण्यात आली। त्याचबरोबर 17,82,479 रुपये किमतीची वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन देखील हस्तगत करण्यात आले। सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक क्रमांक 4 उल्हासनगर यांच्याद्वारे देखील सुरू होता। त्यांच्याकडील एक पथक पोलीस निरीक्षक कोळी व पथक घोडासन बिहार राज्य येथे रवाना झाले। याच्या पथकाने एकूण 11,40,009 रुपये किमतीचे एकूण 220 घड्याळे मोतीहार जिल्हा पूर्व चंपारणला बिहार हद्दीतून हस्तगत केलेत, अशी माहिती अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सर, काही दिवसांपूर्वी बदलापूर शहरामध्ये टायटन शोरूममध्ये चोरी झाली होती मोठी। चोरट्यांना अटक केलेली आहे। कशा पद्धतीने ही कारवाई नेमकी करण्यात आली आहे? घोरपडे चौक कात्रप बदलापूर पूर्व येथे 16 जुलै 2024 रोजी पहाटेच्या वेळी शटर उचकवून दुकानात असलेला 17,60,000 रुपये किमतीचा सोनाटा, टायटन आणि कॅसिओ कंपनीचे घड्याळे हे एकूण 592 घड्याळे चोरट्यांनी घरपडी करून चोरी केलेले होते। या गुन्ह्याचा तपास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी स्वतःकडे घेतला। तसेच या तपासकामी उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट 4चे पोलीस निरीक्षक श्रीयुत अशोक कोळी यांनी गुन्हा जो घडला आहे त्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माल गेलेला असून ही आंतरराज्य टोळीचा यात सहभाग आहे याबाबत खात्री झाल्यानंतर त्या संबंधाने नियोजन करून आणि या पद्धतीचे गुन्हे यापूर्वी महाराष्ट्रात कुठे झालेले आहेत आणि कोणती टोळी या पद्धतीचे गुन्हे करते, कुणाचा सहभाग आहे याचा बारकाईने अभ्यास करून तसेच घटनास्थळी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज यांचा अभ्यास, आरोपी नक्की कुठून घटनास्थळाकडे आले याचा अभ्यास सीसीटीव्ही फुटेजद्वारे करून आणि आरोपितांचे छायाचित्र मिळवून जे जुनं रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास केला असता यामध्ये चद्दर गँग घोडासन बिहार ही सामील असल्याचे निष्पन्न झाले। आणि त्यानंतर मग संपूर्ण अभ्यास केल्यानंतर या गँगचे काही सदस्य हे धारावी मुंबई झोपडपट्टी या ठिकाणी असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून ह्या दोन्हीही बदलापूर पूर्व पोलीस ठाणे आणि उल्हासनगर युनिट 4 यांच्या अधिकारी आणि अंमलदारांनी नियोजन करून ह्या धारावी झोपडपट्टी या ठिकाणाहून 3 आरोपी ताब्यामध्ये घेतले। या ऑपरेशनमध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वरक यांनी खूप मोठी आणि त्यांच्या टीमने कामगिरी केलेली आहे। अटक आरोपी मोबिन मुन्ना देवान वय 36 राहणार घोडासन बिहार, अरुण शाह मोतीहारी राहणार बिहार, शमशाद अन्सारी मोतीहारी राहणार बिहार
या तिघांना ताब्यात घेऊन यांच्याकडे ज्यावेळेस बारकाईने चौकशी केली त्यावेळेस त्यांनी चौकशीमध्ये चोरलेली घड्याळं ही इतर आरोपितांबरोबर पुढे मोतीहारी आणि बिहार चंपारण्य या भागामध्ये घेऊन गेल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब गुन्हे शाखा युनिट 4 आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाणे यांच्या टीम ह्या बिहार या ठिकाणी रवाना झाल्या। तेथे गेल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे संपूर्ण अभ्यास करून आणि स्थानिकांची मदत घेऊन यामध्ये त्यांनी गुन्ह्यात जोही मुद्देमाल चोरी गेला होता त्यापैकी 406 घड्याळे ही त्या गुन्ह्यामध्ये रिकवर केलेली आहेत। यापैकी 186 घड्याळे हे PSI वरक यांच्या टीमने हस्तगत केली असून 220 घड्याळे हे पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखेचे सचिन कुंभार यांच्या टीमने रिकवर केलेले आहेत। यामध्ये अद्यापही 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांचा देखील शोध लवकरच केला जातील। दोन्हीही विभागाच्या टीम ह्या मोतीहारी या ठिकाणी आहेत आणि गुन्ह्याचा उकल करणे, याच्यातील आरोपी अटक करणे आणि उर्वरित मुद्देमाल जप्त करणे यासाठी कार्यरत आहेत। ही संपूर्ण कामगिरी माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहपोलीस आयुक्त, माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व विभाग, माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, माननीय DCP झोन 4 सर, माननीय DCP क्राईम, त्याचप्रमाणे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे, पोलीस अंमलदार मयूर गायकवाड, अभिजित राजपूत, सुनील पवार, सुधाकर वरखंडे, जगदीश मस्कर, महिला पोलीस हवालदार अनुष्का कदम, राजश्री नेवाळी, किरण गायकवाड, नेमाने विपुल पाटील यांनी, त्याचप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार, हवालदार पिंट्या थोरवे, योगेश वाघ, सतीश सपकाळे आणि चंदू पाटील यांनी संयुक्तिकरित्या केलेली आहे। आणि या कामगिरीबद्दल आंतरराज्यीय टोळी समाविष्ट असताना देखील त्याचा योग्य रीतीने आणि पाठपुरावा करून केलेल्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले असून येत्या गुन्हे परिषदेमध्ये त्यांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्याचे कळविलेले आहे। या गुन्ह्यातील गेला मुद्देमाल याच्याबरोबरच आरोपितांकडून एकूण 65 मोबाईल ज्यांची किंमत 17,82,000 रुपयाचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे। आरोपितांनी यापूर्वी उत्तराखंड, मध्य प्रदेश इंदोर, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय तुळींज या ठिकाणी देखील गुन्हे केलेले असून त्या ठिकाणी आरोपी हे वॉन्टेड आहेत। ही मोबाईल ज्या ठिकाणच्या गुन्ह्यांमध्ये आरोपितांनी यापूर्वी घरफोडी करून नेलेले आहेत त्यांचा देखील माहिती घेऊन आणि आरोपी तिथे देखील पाठवले जातील। मोहिनी जाधव, आपले बदलापूर।